जय शिवराय. मी धन्नू परदेशी. चला तर स्टुडंट, आता आपण बघूया फाउंडेशन इंजिनिअरिंगचे इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स अँड त्याचे इम्पॉर्टंट टिप्स अँड ट्रिक्स. चला तर मग आता मी घेऊन येत आहे फाउंडेशन इंजिनिअरिंग टिप्स अँड ट्रिक्स. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि थोडंफार त्यात मी काही गोष्टी सांगतो त्या बी तुम्ही रिमाइंड करून घ्या. पूर्ण व्हिडिओ शक्य नाही होणार, तरी पण मी ट्राय करतो. चला तर बघा स्टुडंट, हे मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू एक इम्पॉर्टंट क्वेश्चन काढले फाउंडेशन इंजिनिअरिंगचे. पहिला क्वेश्चन आहे तुमचा, एक्सप्लेन द कॉन्टॅक्ट प्रेशर अँड ड्रॉ कॉन्टॅक्ट प्रेशर डायग्राम विथ डिटेल स्केच. आणि इथं अजून येते एक प्रेशर बल्ब डायग्राम. म्हणजे बघा, हे जे आहे हे तुम्ही वाटलंच तर स्क्रीनशॉट काढून घ्या, नाही तर असं लक्षात ठेवा. याच्यात काय, प्रेशर बल्ब म्हणजे काय, एक बल्ब काढायचा असा बल्ब, तर आयसोबार म्हणतात त्याला. असं प्रेशर बल्ब पण आयसोबार एकच. आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, हे डिटेलमध्ये लिहून टाकायचं. याला काय म्हणता रेडियस, याला काय म्हणता डेप्थ, असं तरी मार्क भेटून जातात. जास्त डिटेलमध्ये लिहिलं नाही तरी चालतं. आणि ह्या कॉन्टॅक्ट प्रेशरचा डायग्राम म्हणजे ही कोणती डायग्राम तुमची, म्हणजे ज्यावेळेस तुमचं क्ले राहतं त्यावेळेस असं फॉर्मेशन तयार होतं. या डायग्राम लक्षात ठेवा, याच्यावरून तुम्ही काही लिहिलं ना तरी तुम्हाला मार्क भेटून जातात. पण हा क्वेश्चन डेफिनेटली येतोच, बघून घ्या. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन, डिफाईन टर्म्स कॉम्प्रेशन इंडेक्स ओव्हर कन्सॉलिडेशन, परत रेशो, डिग्री ऑफ सॅच्युरेशन येते, परत डिग्री ऑफ कन्सॉलिडेशन. हा क्वेश्चन एक येतो. तर मी तुम्हाला दाखवतो हा क्वेश्चन. हे बघा, हा क्वेश्चन आहे तिथं. ह्या टर्म्सवर तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये क्वेश्चन दिसा. म्हणजे हा सेकंड क्वेश्चन आहे ना, डिफाईन द टर्म्स ऑफ कॉम्प्रेशन इंडेक्स आणि ओव्हर कन्सॉलिडेशन. आता हे बघा, असे डायग्राम काढून ठेवायचं प्रॉपर, त्याच्यावर काहीतरी लिहून ठेवायचं तोडकं मोडकं का होईना, तरी तुम्हाला मार्क भेटून जातात. ओव्हरमध्ये काय, ओव्हर दाखवशाल, ओव्हर कन्सॉलिडेट. तर कन्सॉलिडेट म्हणजे काय, जिथं वॉटर आणि याचं म्हणजे आपलं सँड किंवा तुमची जी माती त्यांचं विलगीकरण होऊन हे होतं. आणि नॉर्मल, परत कॉम्प्रेशन म्हणजे काय, तिथं आपण कॉम्प्रेस करतो, म्हणजे तिथं व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम कमी होतो असं. या डायग्राम लक्षात ठेवा, हा डेफिनेटली क्वेश्चन दिसेल तुम्हाला. डायग्रामवरच आहे. वाटलंच मी याची थेरी ना इम्पॉर्टंट करून तुम्हाला टाकतो, तसं तुम्ही थेरी नोट्स बघून घ्या माझ्या. हे बघा डायग्राम बघून घ्या. तर त्याच्यानंतरचा नेक्स्ट एक क्वेश्चन आहे, व्हॉल्यूम ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी. तो पण दाखवतो तुम्हाला. व्हॉल्यूम ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी टर्म्सवर एक क्वेश्चन दिसेल, म्हणजे काय, अलाउएबल सेटलमेंट किंवा तुमचे काय डिफरन्शियल सेटलमेंट किंवा तुमचे इलॅस्टिक आणि कन्सॉलिडेटेड सेटलमेंट. ह्या टाईप एक क्वेश्चन दिसेल तुम्हाला. हाच राहील म्हणजे पेपरला, बघून घ्या. तर याचं काय लिहायचं आहे तुम्हाला, यांचे डेफिनेशन लिहायचे फक्त, झालं. याच्या पलीकडे काहीच नाही. आणि लास्ट क्वेश्चन राहील तुमचा याच्यावर, न्यूमरिकलवर. तर न्यूमरिकलचं कसं आहे माहिती का, न्यूमरिकलचं आहे सोपे. गिवन वगैरे, आता तुम्ही हे हा समजा हा न्यूमरिकल घेतला, गिवन वगैरे प्रॉपर्ली, फक्त तुम्हाला फॉर्म्युले पाठ करणं गरजेचं आहे. तर न्यूमरिकल टाकतो मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये, पॉसिबल होईल तसं करून. तर यात आहे ना, तुम्ही काय करशाल, गिवन वगैरे प्रॉपर लिहून फॉर्म्युले मेन म्हणजे तुमचे चुकतील शक्यतो, पॉसिबिलिटी मला ते वाटते पेपरच्या टायमाला. कारण की फॉर्म्युले भरपूर आहे. मी आहे ना प्रिडिक्ट करून स्पेसिफाईड फॉर्म्युले आणि हे सांगतो तुम्हाला, तेवढे करून जा. तर पुढच्या याच्यात घेतो मी, पुढच्या व्हिडिओमध्ये. हे बघा, सिम्पल आहे, काही नाही, फक्त फॉर्म्युल्यावर खेळ आहे. चालेल, तर बघूया. तर त्याच्यानंतर बघा, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 4 मध्ये हे 2 क्वेश्चन राहते, हे 4 क्वेश्चन येतील. ते म्हणजे पहिला क्वेश्चन आहे, डिस्कस फाईल फाउंडेशन क्लासिफिकेशन फाईल फाईल लोड टेस्ट. जे फाईल फाउंडेशन आहे ना,
त्याचं काय करायचं आहे तुम्हाला थोड्याबद्दल त्याच्या बद्दल लिहायचं, नंतर क्लासिफिकेशन करायचं, नंतर फाईल त्याच्यावर कोणत्या पण टेस्ट घेतल्या जातात ते लिहायचं. आता ते दाखवतो मी तुम्हाला कशा प्रकारे. हे बघा, फाईल फाउंडेशन म्हणजे काय आहे, की म्हणजे जे सगळ्यात मोठं हे असतं एक प्रकारे नाही का. म्हणजे फाईल म्हणजे काय, म्हणजे जे मोठे डेप्थ, त्याची डेप्थ हाईट मोठी असते. डेप्थ आणि हाईट एकच ग्राउंड लेवलपासून. आणि सॅलो म्हणजे काय, ते एकदम जमिनीला टच राहतं, म्हणजे जवळच राहतं, त्याला सॅलो म्हणतो आणि याला पाईल म्हणतात. त्याला कसं पिअर फाउंडेशन, पाईल फाउंडेशन, मग त्याचे टाईप पडतात वेगवेगळे बघा तुम्ही. मटेरियलनुसार स्टीलचं बनतं, टिंबरचं बनतं, कॉन्क्रीटचं बनतं. हा चार्ट तुम्ही जसं होईल तसं ध्यानात ठेवा, किंवा काहीतरी तोडकं मोडकं टाईप लिहून द्यायचे. परत त्याच्यावर कोणत्या कोणत्या टेस्ट घेतल्या जातात म्हणजे नाही का, प्लेट टेस्ट, परत प्लेटमध्ये पुल आउट टेस्ट, व्हर्टिकल लोडिंग टेस्ट, लॅटरल लोडिंग टेस्ट, या टेस्ट मोजक्यात टाईप नाव लक्षात ठेवा. आणि या डायग्राम काढायला विसरू नका, डायग्रामचे तुम्हाला मार्क भेटणार आहे. चालेल, आता बघू आपण पुढचा क्वेश्चन. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे तुमचा प्रॉब्लेम ऑन फाईल फाउंडेशन. आता मी आहे ना प्रॉब्लेम डायरेक्ट तुम्हाला टाकतो, तेच करून द्या तुम्ही. तर आता मी पुढच्या म्हणजे व्हिडिओत घेतो ते प्रॉब्लेम सोपा आहे, एवढं काही नाही. फक्त तुम्हाला ते फॉर्म्युला लक्षात राहणं गरजेचं आहे पेपरच्या टायमाला. तसं देतो ना तसं वाटलं सॉल्व करा, बरोबर पेपरच्या टायमाला ध्यानात राहील तुम्हाला. सोपं आहे, एकच प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेमचं एवढं लोड नका घेऊ तुम्ही. तर त्याच्यानंतर एक क्वेश्चन आहे तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये येतो तो, एक्सप्लेन इन डिटेल निगेटिव्ह स्किन फ्रिक्शन ऑन फाईल. निगेटिव्ह स्किन फ्रिक्शन. तर बघा, आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. बघा, निगेटिव्ह स्किन फ्रिक्शन म्हणजे काय, जर एक प्रकारे नाही का, आता हा प्रेशर खालून लावला, म्हणजे बघा प्रेशर वर चालला, तर काय होतं, त्याला अपोजिट रिॲक्शन भेटते. म्हणजे एक प्रकारे त्याला आपण म्हणतो, ज्यावेळेस आपली जी सॉईल आहे मोर दॅन फाईल फाउंडेशन, ते निगेटिव्हिटी एक प्रकारे डेव्हलप होते त्यात, आणि ते स्क्रीन फ्रिक्शन होते. म्हणजे समजा तुमचा जर असं काय म्हणता रॉड आहे, तुम्ही असं वरून खाली पुश करताय, तर काहीतरी खालून रिॲक्शन लागणार आहे, आणि त्यावेळेस याला काहीतरी घसरण होतं, तर त्याला फ्रिक्शन म्हणतो आपण. असं याबद्दल थोडक्यात लिहून द्यायचे, आणि ही डायग्राम काढायला विसरू नका तुम्ही. याचे मार्क आहे तुम्हाला. इथपर्यंत ध्यानात ठेवा, हे डायग्राम वगैरे फॉर्म्युला. आणि ते फॉर्म्युला जर लिहिला तर मग तुम्हाला हे बघा जास्त काही करायचं राहत नाही. थेअरी बरोबर काळी करता ते. म्हणजे आता बघा, हा फॉर्म्युला लिहिला तर मग मी काय करायला, हा के फॉर त्याचं काय असतं, लॅटरल अर्थ प्रेशर असतं. नंतर पी फॉर काय असतं, प्रेशर असतं. एल फॉर काय असतं, लेंथ असते. असं सिम्पल. त्याच्यानंतरचं क्वेश्चन काय, एक्सप्लेन द प्रोसिजर फॉर कॅल्क्युलेटिंग द सिंगल फाईल बाय स्टॅटिक मेथड. तर यात काय करशाल तुम्ही, आता हे सिंगल फाईल आहे ना, त्याचं काय करायचं बघा, सोपं आहे. त्याचे टाईप लिहायचे, मेथड कोणतं आहे, स्टॅटिक फाईल लोड फॉर्म्युला, डायनॅमिक फाईल लोड टेस्ट, कोरिलेशन विथ पेनिट्रेशन. हे लिहिलं का, याच्याबद्दल हे फॉर्म्युले पुटअप करून ठेवायचे. याबद्दल नाही का, हेच फॉर्म्युले खाली रश करायचे, आणि हे डायग्राम काढून ठेवायचे. म्हणजे त्याची प्रोसिजर लिहायला लावली आहे, तर मग काय करशाल तुम्ही नाही का, सोपं. फॉर्म्युला घ्यायचा, नंतर त्यात ही व्हॅल्यू पुट करायची, ती व्हॅल्यू पुट करायची, असं असं करून पूर्ण परत डायग्राम काढायची. एक प्रकारे कशा प्रकारे तो कॅल्क्युलेट केला जातो, किंवा ते मेथड कशी इम्प्लिमेंट केल्या जाते, तिची आपल्याला प्रोसिजर लिहायची. समजलं. आता बघा, त्याच्या पुढं सेक्शन आपला क्वेश्चन 5 आणि 6 मध्ये. आता हे ऑर मध्ये राहतं, ऑरला ऑर राहतं. तर बघा, इथे हे 4 क्वेश्चन पैकी तुम्हाला 3 क्वेश्चन पडतात. तर म्हणजे ते 6 क्वेश्चन राहतात, पण मी 4 असे का केले प्रिडिक्ट की हेच पडते. द एक्सप्लेन द वेल फाउंडेशन अँड इट्स टाईप्स विथ डायग्राम. आता ह्या पॉईंटमध्ये काय करायचं आपल्याला, जे वेल फाउंडेशन म्हणजे काय, विहिरीसारखं असं दिसणारं, त्या फाउंडेशनचं आपल्याला एक्सप्लेनेशन, त्याचे टाईप्स आणि डायग्राम काढायचे. चला तर आता बघू आपण थोडक्यात. आता तुमचं जे वेल फाउंडेशन आहे याच्यावर तुम्हाला क्वेश्चन दिसाल. बघा, वेल फाउंडेशन काय आहे,
एक प्रकारचं तुमचं डीप फाउंडेशन आहे. आता हा जो क्वेश्चन आहे वेल फाउंडेशनवर बघू शकता तुम्ही. तर याच्यात काय होईल तुम्हाला, तर वेल फाउंडेशन कोणत्या टाईपचं आहे हे मोजक्यात लिहायचं. परत तुम्हाला माहिती आहे विहिरीबद्दल थोड्याफार माहिती लिहून द्यायचं, ॲप्लिकेशन फॉर ॲग्रिकल्चर असं तसं. परत एखादी विहीर असंच दाखवलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला माहिती विहीर कशी दिसते, लहानपणी जशा काढल्या असेल तसे विहीर दाखवून टाका. परत विहिरीचे टाईप लिहा, झालं का. त्याच्यापेक्षा याच्या पलीकडे काय वेल फाउंडेशन. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण बघा. आणि वेल फाउंडेशनचे डेफिनेशन वगैरे लिहून प्रॉपर हे करायचं. त्याच्यानंतर येतं तुमचं व्हॉट इज पेअर अँड कॅजन डिटेल इन फॉर्मॅट रायटिंग विथ डायग्राम इन फॉर्म्युलेशन. चला आता बघूया आपण पेअर आणि केजन फाउंडेशन. फाउंडेशन कोणत्या कोणत्या टाईपचे ते, म्हणजे समजा हे कसं आयसोलेटेड. परत हे कोणतं तुमचं ट्रॅपेझॉइडल, म्हणजे सॉरी रेक्टँग्युलर. इकडे ट्रॅपेझॉइडल कुठे गेली, इकडे ते. परत हे कोणतं आहे तुमचं स्ट्रीप फुटिंग असते. परत मॅट फाउंडेशन, अशा प्रकारचे फाउंडेशन. हे सॅलो फाउंडेशनचे टाईप आहे. हे थोडक्यात लिहायचे याच्याबद्दल माहिती. हे बघा पेअर फाउंडेशन अशा प्रकारे दिसतं. तुम्ही बघू तर हे पेअर फाउंडेशन म्हणजे काय, एक पेअर टाईप दिसतं. म्हणजे पेअर म्हणजे काय, पाय असं नाही का, खोल काहीतरी एक कसं हे काय म्हणतात त्याला आपलं, म्हणजे ब्रिजचे जे खालचे जे पाया असतं त्याला आपण पेअर म्हणतो, त्या टाईप दिसतं. त्याला पेअर फाउंडेशन म्हणतो आपण. तुम्ही असं जरी काढून ठेवलं ना असे, आणि वरती हे काय म्हणता हे दाखवायचं काहीतरी स्ट्रक्चर पण झालं, तरी तुम्हाला इथं मार्क भेटून जातात. ते पेअर फाउंडेशन. परत याचे टाईप लिहायचे थोडे मोजके याच्यात. परत कॅजन फाउंडेशन त्याचाच टाईप आहे. म्हणजे काय, हे बॉक्स टाईप असतं. बॉक्स इन कन्स्ट्रक्ट करतो ना आपण, त्याला म्हणतो कॅजन फाउंडेशन. आणि हे कशासाठी करतो आपण, वॉटरचं प्रोटेक्शन करायसाठी एक स्ट्रक्चर बनवतो. वॉटर वॉटर टाईट करायसाठी. म्हणजे काय, वॉटर तिथं पाणी तिथं शिरलं नाही पाहिजे, ते अडवण्यासाठी हे स्ट्रक्चर करतो बॉक्स टाईप. त्याला म्हणतो कॅजन फाउंडेशन. त्याचे टाईप्स आहे बॉक्स कॅजन, ओपन कॅजन, पेन्युमॅटिक कॅजन. याच्या डायग्राम अशा ध्यानात ठेवा. याच्याने तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटतात. डायग्राम काढून ठेवा प्रॉपर. आणि ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस काहीतरी लिहून ठेवायचं. हे बघा तुम्हाला आता हा क्वेश्चन दिसेल, शॉर्ट्स नोट्स ऑन टाईप्स ऑफ फाउंडेशन. कोणत्या कोणत्या टाईपचे फाउंडेशन या क्वेश्चन किती मध्ये दिसेल, 5 ते 6 मध्ये. तर बघा कसं लिहायचं कोणत्या कोणत्या. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आयसोलेटेड फुटिंग असते, परत तुमची सर्क्युलर फुटिंग असते, स्क्वेअर. वाटलंच तुम्ही सगळ्या टाईपचे नाही का, वाटलंच तर ट्रायंगल बी लिहून टाका तरी काही अडचण नाही, मार्क भेटून जातील. एवढं काही टेन्शन घेऊ नका. मॅट फाउंडेशन असतं, रॅप फाउंडेशन असतं, अशा प्रकारचे हे टाईप लिहायचे. त्याच्याबद्दल थोडं थोडं माहिती लिहायचं, डायग्राम प्रॉपर काढायचे. सर्कल आहे ना, हां सर्कल असं काढा वाटलंच तर, आणि इथं हे वरती निघताना दाखवा, आणि खाली थोडंसं वाटलं पाहिजे नाही का, सर्क्युलर फाउंडेशन आहे तिथं. हे बघा झालं काम. आणि नंतर स्ट्रीप फुटिंग आहे, स्ट्रीप फुटिंग आहे, अशा प्रकारे दाखवून द्यायचं आणि त्याच्याबद्दल थोडं लिहायचं. समजलं. आणि त्याच्यानंतर बघा फॅक्टर अफेक्टिंग द डिसाइडिंग डेप्थ ऑफ फाउंडेशन. आता जे फाउंडेशनची डेप्थ असते त्याच्यावर कोणते कोणते फॅक्टर अफेक्ट करतात, तर ते बघू आपण. तर जे फाउंडेशनची डेप्थ असते त्याच्यावर फॅक्टर कोणते, तुमची सॉईल, परत तुमची डेप्थ. डेप्थ फॅक्टर अफेक्ट करतो डेप्थ ऑफ फाउंडेशन. परत तुमचं वॉटर टेबल. परत पॉझिटिव्ह टाईप ऑफ सॉईल, कोणत्या टाईपचं स्ट्रक्चर आहे. परत हार्ड स्टार्ट आहे का नाही, परत टॉप सॉईल कशी आहे. परत तुमचं वॉटरचं म्हणजे अदर गोष्टी, म्हणजे अशा प्रकारे नाही का टाईप ऑफ स्ट्रक्चर येते. असं नॉर्मल दाखवून द्यायचं तरी तुम्हाला प्रॉपर चांगले मार्क भेटून जाईल. पॉईंट वाईज लिहा फक्त. तर यात काय करशाल तुम्ही, सुरुवातीला डेफिनेशन लिहून घ्यायचं, डेप्थ ऑफ फुटिंग काय असतं, झालं समजलं. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चनमध्ये येईल तुम्हाला चा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन 7 आणि 8. तर त्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन येईल, एक्सप्लेन द
कोफर डॅम अँड इट्स युजेस इट्स टाईप्स दाखवायचे. आता कोफर डॅम म्हणजे काय, एक बॉक्स टाईप असतो तो. म्हणजे पाणी तिथं येऊ नये म्हणून, आता विहिरीत आपण नाही का खाली एक स्ट्रक्चर बनवतो पाणी अडवायसाठी, की ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्शन करतो त्याला आपण कोफर डॅम म्हणतो. किंवा तिथं पाणी पाणी अडवण्यासाठी जे स्ट्रक्चर करतो, विहिरीतच नाही कुठं पण राहू द्या, पाणी अडवण्यासाठी, तर त्याला आपण कोफर डॅम म्हणतो. असं बॉक्स टाईप असतं ते. चला तर मग तुम्हाला थोडक्यात दाखवतो कॅझन कोफर डॅम. आता बघा तुम्ही, कोफर डॅम थोडक्यात कसं लक्षात ठेवाल की नाही का, आपण रिटेनिंग वॉल असते एक प्रकारे. रिटेनिंग वॉल माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. ते कशासाठी यूज करतो आपण, म्हणजे तुमच्या जे सॉइलचा प्रेशर आहे, अर्थ प्रेशर, तो रिटेन करायसाठी. मग ते थोडक्यात तुम्हाला तर माहिती आहे. आता समजा रिटेनिंग वॉल आहे, आता हा प्रेशर अप्लाइड केला इकडून, याच्यावर लोड येईल काहीतरी सॉइलचा याचा, तो अवॉइड करण्यासाठी. आता बघा, हे एक प्रकारचं कोफर डॅम आहे नाही का, हे बाजूचं जे पाणी आहे ना हे अडवण्यासाठी स्ट्रक्चर आहे, समजलं. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. परत त्याची युजेस काय, ॲप्लिकेशन काय, त्याचे टाईप कोणते, असं थोडा डायग्राम दाखवून द्या नाही का. बघा टाईप कोणते कोणते आहे त्याचे. अर्थ फिलिंग कोफर डॅम, परत अर्थ कोफर डॅम, परत रॉक फिलिंग कोफर डॅम, सिंगल शीट कोफर डॅम. हां, याच्याबद्दल तुम्ही थोडं डायग्राम काढल्या ना, तुम्ही लिहिलं नाही तरी तुम्हाला मार्क भेटून जातं प्रॉपर. तुम्हाला तोडकं मोडकं काही लिहिता येतं. वाटलंच नुसतं असं जरी स्ट्रक्चर दाखवलं, एक ट्रायंगल काढला, हां, इथं पाणी येताना एका ठिकाणी काहीतरी हे येतंय, समजा सॉइलचं लोड येतोय, असं दाखवून द्यायचं, समजलं. झालंय. त्याच्यानंतर आहे तुम्हाला याच्यावर क्वेश्चन, एक्सप्लेन द इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स ब्लॅक कॉटन सॉइल. जी ब्लॅक कॉटन सॉइल आहे ना, आपली काळी माती असते शेतातली, त्याच्या कोणते कोणते प्रॉब्लेम येतात त्यावर एक क्वेश्चन आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे तुमचा, डिस्कस प्रीलोडिंग टेक्निक विथ नेट स्केच. आता तुम्हाला थोडक्यात दाखवून देतो बघा. ह्या तुम्ही थोडक्यात डायग्राम आहे ना लक्षात ठेवा याच्यासाठी. म्हणजे लोडिंगमध्येच येते. तर कन्स्ट्रक्शन अंडर रेमेडियल फाईल्स, ह्या टाईपचा क्वेश्चन एक राहील तुम्हाला. हे बघा, फाईल्स असे शो आउट करून द्यायचे. म्हणजे काय, अंडर रेमेडियल म्हणजे काय, जमिनीखाली ना अशा खटक्या दिलेल्या असतात, त्याला आपण रेमेडियलच्या एक टाईप्स येतो. तर मग तो सिंगल असतो, काही डबल असतं. सिंगल म्हणजे काय, एकाच बाजूनी किंवा एकच नेवा, एकच इथं. डबल म्हणजे काय, इथं एक आणि वरती एक, झालं डबल असं. त्याच्यानंतर तुमचं हे बघा, हे थोडक्यात लोड बेरिंग कॅपॅसिटी अंडर रेमेडियल फाईल. याचं नाही आहे ना, हां, ते तुमचं याचं दाखवायचं तुम्हाला. तर सॉईल इम्प्रुव्हमेंट टेक्निक तर सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे काय असतं, आपण सॉईल जी माती आहे ती मजबूत बनवण्यासाठी आपण काय करतो माहिती आहे तुम्हाला, जो चुना असतो ना, म्हणजे चुना आखायसाठी वापरतो, तो चुना वापरतो आपण जमिनीत. त्याच्याने माती मजबूत होती. परत स्टोन पिचिंग करतो, परत कॉम्पॅक्शन करतो, केमिकल त्यात असे जे इंजेक्शन राहतं, समजा आता इंजेक्शन घेतले, त्यात पेनिट्रेट करतो आपण जमिनीत. त्याच्याने काय होतं, त्याची ताकद वाढते. तुम्ही कार्टूनमध्ये किंवा कुठेतरी बघितले असेल नाही का, असं ॲनिमेशन, त्याच्या थ्रू तुम्हाला ते, म्हणजे तसं एक प्रकारे. त्याची डायग्राम थोडक्यात काढून द्या. म्हणजे समजा अशी जमीन आहे, त्यात काय होतंय, इंजेक्शन पेनिट्रेट करतोय असं दाखवून द्यायचं एक माणूस इथं. झालं. याचे डायग्रामचे तुम्हाला जास्त मार्क भेटतात. परत त्यात आपण रेनफोर्समेंट इंजेक्ट करतो अशा प्रकारे. आणि हे बघा लास्टमध्ये प्रीलोडिंग टेक्निक. ते आपली जी काळी माती आहे, त्याचे काय काय प्रॉब्लेम येतात, म्हणजे जे आपलं हे असतं इंजिनिअरिंग, म्हणजे आपल्या फील्डमध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम येतात. ती जी काळी माती असते ती मान्सून सीझनमध्ये ना, पाणी जास्त झाल्यामुळं ते काय करते, लगेच ते हे होते, काय म्हणतात, स्वेल होऊन जाते, किंवा त्याला काय म्हणतो आपण, एक अशी वितळायला चालू होऊन जाते. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात. वितळायला म्हणजेच ते
खालून पूर्ण पाणी येऊन जातं त्यात मातीमध्ये. परत त्याच्यानंतर ती सॉफ्ट असते. परत ते जर त्याच्यावर काही स्ट्रक्चर उभं केलं तुम्ही, असं समजा उभं केलं, तर खालची जी माती आहे ना, अजून खाली धसत चालते. म्हणजे खाली-खाली पेनिट्रेट होत चालते. परत ती आहे ना, तिथं जास्त मोठा स्ट्रक्चर आपण इस्टॅब्लिश नाही करू शकत. असे प्रॉब्लेम, वेगवेगळे प्रॉब्लेम आहे. परत त्याच्यातून स्वेलिंग होती. परत ड्रेनेजचा इफेक्ट होतो, सीझन इफेक्ट होतो, डेटचा इफेक्ट होतो. परत व्हेजिटेबलवर इफेक्ट होतो, व्हेजिटेबल इफेक्ट होतो. म्हणजे एवढे प्रॉब्लेम आहे, असे लिहून टाका तुम्ही. आणि प्रीलोडिंग टेक्निक थोडक्यात दाखवून देतो. प्रीलोडिंग टेक्निक म्हणजे एक अशी टेक्निक की जी कन्स्ट्रक्शनच्या पहिले, कन्स्ट्रक्शन होण्याच्या आधी तर काय केलं जातं, त्याच्या पहिले जी टेक्निक यूज केली ही सुरुवातीला रोड कन्स्ट्रक्शनमध्ये यूज केलेली. त्याचा पर्पज काय आहे, आधीच तुम्हाला काय उणीव आहे त्या साईडमध्ये ते सगळं कळून जातं. म्हणजे किती लोड दिला पाहिजे, किती काय केलं पाहिजे. परत इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे का नाही, किती सॉईलमध्ये शेअर येईल, किती त्यात कॉम्प्रेसिबिलिटीची गरज आहे किंवा काय. त्याचा जो स्टडी करतो आपण त्याला म्हणतो प्री लोडिंग टेक्निक. ते थोडक्यात लिहायचे, असे डायग्राम ध्यानात ठेवा प्रॉपर. चला तर मग तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येतो मी न्यूमरिकलवर. तेवढंच करून द्या, त्याच्या बाहेर जास्त डोकं लावत नका बसू. आणि ते टेक्निक पण सांगतो तसं. चला तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. गुड बाय.